विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक सेवा या प्रकारातील विमा या प्रकाराविषयीची आपण चर्चा करत आहोत. कालच्या भागामध्ये आपण विम्याच्या वेगवेगळ्या तत्वांचा विचार केला. आज आपण विम्याच्या प्रकाराविषयीची चर्चा करणार आहोत. सर्वसामान्यपणे विम्याच्या प्रकारामध्ये जीवन विमा, आयुर्विमा आणि सागरी विमा या प्रकारांचा विचार केला जातो. विम्याच्या प्रकारामध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा विमा घेतला जातो, त्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या स्वरूपावरून विम्याचे प्रकार निश्चित करण्यात आलेले आहेत. यामध्ये पहिला जो विम्याचा प्रकार आहे तो म्हणजे जीवन विमा. आता जीवन विमा म्हणजे काय, तर सर्वसामान्यपणे विमा हमीदार म्हणजे विमा कंपनी विमाधारकास विमा हप्ता भरल्यानंतर विमा कालावधी किंवा विमेदाराचा मृत्यू यापैकी जे अगोदर होईल तेव्हा भरपाई देण्यास बांधील असण्याचा जो करार करते, त्या कराराला आपण जीवन विमा असं म्हणतात. तर जीवन विमा हा प्रामुख्याने लाईफ इन्शुरन्स हा सजीवांच्या बाबतीमध्ये किंवा सजीवांचा उतरवला जातो. या जीवन विम्याच्या प्रकारामध्ये एकूण 7 प्रकार आहेत. पैकी पहिला प्रकार संपूर्ण जीवन विमा. आता संपूर्ण जीवन विमा म्हणजे काय, की विमेदार हा जिवंत असेपर्यंत विमेदारास विमा कंपनीकडून विम्याची रक्कम मिळणार नाही, परंतु तो जिवंत असेपर्यंत विम्याचे हप्ते भरावे लागतात. म्हणजेच विमेदाराचा मृत्यू होईपर्यंत जेव्हा विमेदाराला ज्या विम्याचे पैसे मिळत नाहीत, तेव्हा त्या विम्याच्या प्रकाराला संपूर्ण जीवन विमा असं म्हटलं जातं. संपूर्ण जीवन विमा हा आयुष्यभरासाठी असल्या कारणानं या विम्याचा हप्ता हा तुलनेनं इतर विमा प्रकाराच्या तुलनेत कमी असतो. त्यानंतर दुसरा जीवन विम्याचा प्रकार इंडोमेंट विमा पॉलिसी. आता इंडोमेंट विमा पॉलिसी म्हणजे काय, की इंडोमेंट विमा पॉलिसी या प्रकारामध्ये विमेदार एका विशिष्ट कालावधीसाठी विमा हप्ता भरतो आणि तो कालावधी पूर्ण होताच विमा रक्कम व त्या रकमेवरील बोनस हे विमेदाराला प्राप्त होत असतं. म्हणजे समजा विमेदाराने 20 वर्षासाठी विमा घेतला असेल, तर ज्या तारखेपासून त्याने विमा घेतला आहे त्या तारखेपासून 20 वर्ष पूर्ण होईपर्यंत विमेदार हा विम्याचे हप्ते भरतो आणि 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर विमेदारास विम्याचे हप्ते आणि त्यावरील व्याज किंवा बोनस हे परत दिले जातं. जर विमा मुदतीत म्हणजे 20 वर्षाच्या मुदत पूर्ण होण्याच्या अगोदर विमेदाराचा मृत्यू झाला, तर त्या तारखेला विमेदाराचा जो कायदेशीर वारस आहे त्या वारसास विम्याची रक्कम आणि प्राप्त बोनस दिलं जातं. त्यानंतरचा तिसरा प्रकार मुदत विमा किंवा टर्म इन्शुरन्स. विशिष्ट काळ आणि संपूर्ण कालावधीसाठी या प्रकारामध्ये विम्याचा हप्ता बदलत नाही. म्हणजे एखाद्या विशिष्ट मुदतीसाठी कायम किंवा समान विमा हप्त्यामध्ये विमा भरला जातो आणि याही विमा प्रकाराचा हप्ता हा तुलनेने कमी असतो. त्यानंतर वार्षिक विमा ॲन्युइटी पॉलिसी. यामध्ये सुद्धा विशिष्ट कालावधीसाठी एकरकमी हप्ता भरला जातो आणि विशिष्ट तारखेनंतर आयुष्यभर किंवा निश्चित वर्षासाठी परतफेड केली जाते. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं समजा वयाच्या
30व्या वर्षी विमा घेतलेला आहे आणि त्या व्यक्तीनं 20 वर्षाचा विमा घेतलेला असेल तर त्या व्यक्तीचा वयाची 50 वर्षे पूर्ण होईपर्यंतचा विमा हप्ता हा एकरकमी भरला जातो आणि वयाची 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आयुष्यभर किंवा टप्प्याटप्प्याने त्याला विमा रक्कम दिली जाते. त्यानंतर पैसे परतफेड विमा पॉलिसी. पैसे परतफेड विमा पॉलिसी किंवा यालाच आपण मनी बॅक पॉलिसी असंही म्हणतो. या मनी बॅक पॉलिसीमध्ये विमा रकमेची म्हणजे जितक्या रकमेचा आपण विमा घेतलेला आहे त्या रकमेची साधारणपणे निश्चित टक्केवारी म्हणजे सर्वसामान्यपणे 20% विमा कालावधीच्या समान 4 हप्त्यामध्ये विभागली जाते आणि विमा कालावधी पूर्ण होताच शिल्लक राहिलेली रक्कम व त्यावरील बोनस व्याज हे विमेदाराला दिलं जातं. की सामान्यपणे एखाद्या विमेदाराने 20 वर्षासाठी मनी बॅक पॉलिसी घेतली असेल तर या 20 वर्षामध्ये समजा त्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये 5 लाखाचा त्याचा विमा आहे तर विम्याचा कालावधी हा 20 वर्ष आणि विम्याची रक्कम 5 लाख रुपये. तर दर 5 वर्षाला विमा रकमेच्या 20% रक्कम संबंधितास दिली जाते. म्हणजे विमा घेतल्यापासून पहिल्या 5व्या वर्षी 1 लाख रुपये, 10व्या वर्षी 1 लाख रुपये, 15व्या वर्षी 1 लाख रुपये, 20व्या वर्षी 1 लाख रुपये आणि विम्याचा कालावधी पूर्ण झाला की उरलेले 20% आणि पूर्ण पॉलिसीवर मिळालेलं बोनस हे विमेदाराला दिलं जातं. तर सर्वसामान्यपणे जीवन विम्याचे हे 5 प्रकार आहेत. त्यानंतर विम्याचा दुसरा महत्त्वाचा प्रकार तो म्हणजे बाल विमा. आता बाल विमा म्हणजे जेव्हा एखाद्या लहान मुलाचा बचत आणि गुंतवणूक या दोन्ही उद्देशाने विमा घेतला जातो तेव्हा त्या विम्याच्या प्रकाराला बाल विमा किंवा चाइल्ड इन्शुरन्स असं म्हटलं जातं. यामध्ये विमेदाराचा जो पालक आहे हा पालक त्या अज्ञान म्हणजे ज्याच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली नाहीत अशा मुलाचा विमा घेतो आणि त्याच्या वयाच्या 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत विशिष्ट हप्ता विमा कंपनीला देत असतो. मग जेव्हा हा व्यक्ती म्हणजे ज्यानं विमा घेतलेला आहे त्या व्यक्तीच्या वयाची 18 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला एकतर विम्याची संपूर्ण रक्कम किंवा 18 वर्षानंतर पुढील विशिष्ट काळापर्यंत म्हणजे समजा 5 वर्षे म्हणजे त्याचे उच्च शिक्षण 5 वर्षे तर त्या प्रत्येक वर्षी विशिष्ट रक्कम संबंधित विमेदाराला म्हणजे त्या बालकाला मिळत असते. तर या विम्याच्या प्रकारामध्ये बाल विमा प्रकारामध्ये ज्याचा विमा घेतलेला आहे तो व्यक्ती अज्ञान असतो आणि त्याचा विमा हप्ता त्याचे पालक भरत असतात. समजा अशा कालावधीमध्ये विमा घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या दिवशी विम्याचे हप्ते भरावे लागत नाही. परंतु तो बाल विमेदार वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जितक्या रकमेचा विमा होता ज्या अटीची विमा कंपनी आणि विमेदारांनी मान्यता घेतलेली होती त्या अटीनुसार संबंधित बालकास सज्ञान झाल्यानंतर विम्याची रक्कम मिळत असते. त्यानंतरचा विम्याचा प्रकार आहे सेवानिवृत्ती विमा योजना किंवा रिटायरमेंट प्लॅन. की सर्वसामान्यपणे रिटायरमेंट प्लॅन याच्या बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणता येतं की कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये कर्मचारी रिटायर झाल्याच्या नंतर त्यांना त्यांचा वृद्धापकाळ चांगल्या पद्धतीनं जगवण्यासाठी सरकारकडून
पेन्शन मिळतं. परंतु जे व्यावसायिक आहेत, कामगार आहेत किंवा सर्वसामान्य व्यक्ती आहेत, यांना मात्र विशिष्ट काळानंतर म्हणजे वृद्धापकाळामध्ये त्यांचं उत्पन्न कमी होतं आणि खर्च वाढतात. पण ज्या कालावधीमध्ये ते उत्पन्न कमवतात त्या कालावधीमध्ये त्यांना जे दैनंदिन जीवन जगण्याची सवय लागलेली असते त्या सवयी त्या वृद्धापकाळामध्ये मेंटेन करू शकत नाहीत. मग अशा वेळेला सेवानिवृत्ती विमा योजना ही योजना आणलेली आहे. यामध्ये जोपर्यंत आपलं उत्पन्न आहे तोपर्यंत विशिष्ट हप्ता भरत जायचा आणि जेव्हा आपलं उत्पन्न बंद होतं म्हणजे वृद्धापकाळ सुरू होतो त्यावेळेला आपलं नियमित उत्पन्न सुरू होईल. या विम्याच्या प्रकाराला आपण सेवानिवृत्ती विमा योजना असं म्हणतो. त्यानंतर युलिप विमा योजना. आता युलिप विमा योजना ही प्रामुख्याने युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी जी भांडवल बाजाराशी संबंधित म्हणजे आपण जो विमा उतरवलेला आहे त्या विम्यातील काही रक्कम ही भांडवल बाजाराशी संबंधित युनिट्समध्ये गुंतवली जाते आणि त्या भांडवल बाजारामध्ये आपल्या युनिट्सवर जितका परतावा मिळतो तो परतावा संबंधित विमेदाराला सुद्धा दिला जातो. म्हणजे गुंतवणूक आणि भांडवल बाजाराचे फायदे या दोन्हीही उद्देशाने युलिप विमा योजना ही घेतली जाते. त्यानंतरचा विम्याचा जो मुख्य प्रकार आहे म्हणजे जीवन विम्याचे 7 प्रकार, त्याच्यानंतरचा विम्याचा प्रकार तो म्हणजे सागरी विमा. आता या सागरी विम्यामध्ये विम्याचा जो मूळ उद्देश आहे तो म्हणजे धोक्यापासून संरक्षण. तर सर्वसामान्यपणे समुद्रामध्ये ज्या वेगवेगळ्या कारणानं वेगवेगळ्या घटकांना धोके निर्माण होतात या धोक्यापासून संरक्षण मिळविण्याच्या उद्देशाने सागरी विमा घेतला जातो. सर्वसामान्यपणे समुद्रामध्ये धोके, जहाजाला धोका आहे, जहाजावरील मालाला धोका आहे आणि जहाजातील प्रवाशांना धोका आहे. तर या तिन्ही घटकांना विमीय संरक्षण मिळविण्यासाठी विमा कंपनी आणि विमेदार किंवा विमा हमीदार आणि विमेदार याच्यामध्ये जो करार होतो त्या कराराला आपण सागरी विमा किंवा मरीन इन्शुरन्स असं म्हणतो. मग या सागरी विम्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत याचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्याने सागरी विम्यात एकूण 9 प्रकार आहेत. यात प्रवास विमा. आता प्रवास विमा म्हणजे विम्याचा असा प्रकार की ज्या प्रकारामध्ये सागरी जहाज जे प्रवास करतं फक्त त्या प्रवासाचा विचार केला जातो, त्या प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेचा विचार केला जात नाही. अशा विम्याच्या प्रकाराला प्रवास विमा असं म्हणायचं. समजा मुंबई बंदर ते अमेरिका हा जहाजाचा प्रवास आहे. मग या प्रवासामध्ये किती काळ लागेल सांगता येत नाही. म्हणून जहाजाचा प्रवास मुंबई बंदरातून सुरू झाल्यापासून त्याला विमे संरक्षण दिलं जातं. ते जहाज अमेरिकन बंदरामध्ये उतरेपर्यंत. म्हणजे यामध्ये प्रवासाचा वेळ विचारात घेतला जात नाही तर विषय बाबी ज्याला आपण सब्जेक्ट मॅटर म्हणतो हे विचारात घेतलं जातं. म्हणजे फक्त विषय काय आहे की जहाज मुंबई बंदरापासून अमेरिका बंदरापर्यंत गेलं पाहिजे. मग या काळामध्ये किती वेळ लागेल विचारात घेतला जात नाही. त्यानंतरचा दुसरा विम्याचा प्रकार वेळ विमा. आता वेळ विमा किंवा टाइम पॉलिसी याच्यामध्ये मात्र एखाद्या विशिष्ट प्रवासाच्या कालावधीचा विचार केला जातो. म्हणजे समजा मुंबई बंदरापासून अमेरिका बंदरापर्यंत जाण्यासाठी समजा 6 महिने लागतात तर या 6 महिन्याचा विमा उतरवला जातो. मग या 6 महिन्यामध्ये जहाज
जहाजावरील माल आणि जहाजातील प्रवासी यांना विमेय संरक्षण दिलं जातं. परंतु प्रवासामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, आपत्ती उद्भवली, तर अशा वेळेला त्या जहाजाचा आपण जो मुंबई ते अमेरिका या प्रवासाचा जो कालावधी गृहीत धरलेला आहे, हा कालावधी वाढू शकतो. मग अशा वेळेला विमेदार जर संबंधित विमेय जहाजाचा वेळेत प्रवास पूर्ण झाला नसेल तर विमा कंपनीला अटी वाढवून त्या जहाजाचं, जहाजावरील मालाचं आणि प्रवाशांचं संरक्षण वाढवू शकतो. त्यानंतरचा विमा, सागरी विम्याचा प्रकार म्हणजे मिश्र विमा. आता मिश्र विमा म्हणजे जे पहिले दोन प्रकार आपण विचारात घेतलेले आहेत. प्रवास विमा ज्यामध्ये वेळ विचारात घेतला जात नाही, फक्त प्रवासाची दोन ठिकाणं म्हणजे कुठून निघायचं आहे आणि कुठं पोचायचं आहे हे विचारात घेतलं जातं. आणि वेळ विमा याच्यामध्ये कोणत्या तारखेपासून प्रवासाची सुरुवात, संरक्षणाची सुरुवात आणि किती तारखेपर्यंत संरक्षण. म्हणजे पहिल्या प्रकारामध्ये दोन ठिकाणं विचारात घेतली जातात, दुसऱ्या प्रकारामध्ये वेळ विचारात घेतला जातो. या दोन्हीही विम्याच्या प्रकाराचा समावेश ज्या विमा प्रकारामध्ये होतो त्या विमा प्रकाराला मिश्र विमा असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यात जहाजाच्या प्रवासाचा वेळ आणि जहाजाच्या दोन ठिकाणाचा प्रवास या दोन्ही बाबीचं एकत्रीकरण केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा जो तिसरा महत्वाचा प्रकार आहे सागरी विम्याचा, तर चौथा तो म्हणजे मूल्य आधारित विमा, व्हॅल्यूड पॉलिसी. म्हणजे अशा काही विमेय वस्तू आहेत की ज्या वस्तूचं नुकसान झाल्याच्या नंतर त्या वस्तूच्या नुकसानीचं पैशात मूल्यांकन करणं हे कठीण जातं. अशा वेळेला मूल्याधारित विमा घेतला जातो. तर मूल्य आधारित विमा हा प्रामुख्याने विमा कंपनी आणि विमेदार हे दोन्ही पक्ष जेव्हा विमा घेतला जातो त्याच वेळेला विमे वस्तूचे मूल्य दोघांच्या संमतीने निश्चित करतात आणि त्या वस्तूचा विमा हप्ता निश्चित केला जातो. कारण का, आता आपण म्हटल्याप्रमाणे असे काही विम्याचे प्रकार आहेत, अशा काही विमे वस्तू आहेत की ज्या वस्तूचं ज्या वेळेला नुकसान झालं त्यावेळेला नेमकं त्या नुकसानीचं पैशात मूल्यमापन करता येत नाही. उदाहरणार्थ, आज आपण समजा सोनं खरेदी केलं आणि सोन्याची सागरी मार्गाने वाहतूक सुरू केली, तर आज जितक्या किमतीला आपण सोनं विकत घेतलेलं आहे, समजा आज 50,000 रुपये प्रति तोळा सोनं विकत घेतलं, प्रवास सुरू झाला. ज्या वेळेला आणि सोनं खरेदी करण्याचा उद्देश काय आहे, नफा मिळवणे, म्हणजे किंमत वाढल्यानंतर त्याची फायदे घेणे. परंतु प्रवासामध्ये ते सोनं लुटलं गेलं किंवा त्याला धोका निर्माण झाला, जहाज बुडालं आणि त्यावेळेला सोन्याची किंमत ही 60,000 रुपये प्रति तोळा होती. आता नुकसान भरपाई 50,000 द्यायची की 60,000 द्यायची? 50,000 दिली तरी नुकसान आहे. म्हणून अशा वस्तूचं अगोदरच मूल्य निश्चित करून मूल्याधारित विमा घेतला जातो. त्यानंतर ब्लँकेट विमा. आता ब्लँकेट म्हणजे सर्व प्रकार, आच्छादन, सर्व प्रकारचं संरक्षण. म्हणजे ज्या विम्याच्या प्रकारामध्ये विमे मालाचं संरक्षण म्हणजे सर्व प्रकारचं, ज्या ज्या कारणामुळं विमे मालाला धोका निर्माण होऊ शकतो त्या सगळ्या कारणापासून विमे संरक्षण ज्या विम्याच्या प्रकारामध्ये दिलं जातं त्या प्रकाराला काय म्हणायचं, ब्लँकेट विमा पॉलिसी. आता ब्लँकेट विमा पॉलिसी या प्रकारामध्ये वस्तू, प्रवासातील धोके आणि प्रवासाची ठिकाणं, या ठिकाणी झालेले धोके, या सर्व प्रकारच्या धोक्यापासून
संरक्षण देण्याचं काम हे ब्लँकेट विमा पॉलिसीमध्ये केलं जातं. त्यानंतर बंदर जोखीम विमा, पोर्ट रिस्क पॉलिसी. आता बंदर जोखीम विमा म्हणजे या विम्याच्या नावातच स्पष्ट आहे की बंदरावर धोका निर्माण झाला तर त्या धोक्याचं संरक्षण देणे हा या विमा पॉलिसीचा उद्देश आहे. कारण होतंय काय की एखाद्या विशिष्ट बंदरावर जहाजाचा प्रवास चालू नाही, जहाज एखाद्या विशिष्ट बंदरावर आहे आणि त्या बंदरावर पुढील प्रवासाचे जे प्रोसेस आहे ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठीचा कालावधी लागतो. मग या कालावधीमध्ये जर नुकसान झालं तर जहाज बंदरावर आहे, प्रवासात नाही, तर याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून बंदर जोखीम विमापत्र घेतली जाते. म्हणजे जहाज बंदरावर आल्यापासून ते बंदर सोडण्यापूर्वीपर्यंतचे सर्व धोके या विम्याच्या प्रकारामध्ये समाविष्ट होत असतात. त्यानंतरचा विम्याचा प्रकार संमिश्र विमा, मिक्स्ड पॉलिसी. मिक्स्ड पॉलिसी हा विम्याचा असा प्रकार आहे की ज्या प्रकारात विमा रक्कम किंवा विमे वस्तूची रक्कम अधिक असल्यास एखादी विमा कंपनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो धोका किंवा संबंधित मालाची जबाबदारी घेण्यास तयार नसते. अशा वेळेला एकापेक्षा अनेक विमा कंपन्यांकडून एकाच वस्तूचा वेगवेगळ्या दायित्वामध्ये जेव्हा विमा घेतला जातो तेव्हा त्या विम्याच्या प्रकाराला संमिश्र विमा असं म्हटलं जातं. म्हणजे एकाच विमे वस्तूचा अनेक विमा कंपन्यांकडून विमा उतरवणे आणि हा विमा मग वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये असेल की समजा एखादी 10 कोटी रुपयाची किंवा 100 कोटी रुपयाची वस्तू आहे, माल आहे, जहाज आहे, त्या जहाजावर 100 कोटी रुपये किमतीच्या मालाचा विमा घेत असताना एखाद्याकडे आपण 60 कोटी रुपयाचा विमा घेतो आणि एखाद्या कंपनीकडे 40 कोटी रुपयाचा विमा घेतो. मग जर नुकसान झालं तर त्या नुकसानीच्या 60% ए कंपनी देईल आणि 40% बी कंपनी देईल. म्हणजे एकाच जहाजाचा जेव्हा एकापेक्षा अनेक विमा कंपन्यांकडून विमा घेतला जातो तेव्हा त्या विम्याच्या प्रकाराला संमिश्र विमा असं म्हटलं जातं. त्यानंतर एक जहाज विमा. आता एक जहाज विमा म्हणजे काय की जेव्हा एखाद्या मालकाचं एकच जहाज असतं तेव्हा त्या एका जहाजासाठीचा संपूर्ण विमा जेव्हा घेतला जातो तेव्हा त्या विम्याला एक जहाज विमा असं म्हटलं जातं. आणि त्यानंतरचा याच्या विरुद्ध जो विम्याचा प्रकार आहे ताफा किंवा एक गट्टा विमा. आता ताफा किंवा एक गट्टा विमा म्हणजे काय की एखाद्या मालकाचे अनेक जहाज असतील तर त्या वेगवेगळ्या जहाजाचा स्वतंत्र विमा काढणं हे संबंधित मालकाला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. मग अशा वेळेला तो मालक काय करतो की त्याच्याकडे जितके जहाज आहेत त्या सर्व जहाजांचा तो एकत्र विमा घेत असतो. या विम्याच्या प्रकाराला आपण ताफा किंवा एक गठ्ठा विमा असं म्हणत असतो. तर या एकूण सागरी विम्याच्या 9 प्रकारामध्ये प्रवास विमा, वेळ विमा, मिश्र विमा, मूल्याधारित विमा, ब्लँकेट विमा, बंदर जोखीम विमा, संमिश्र विमा, एक जहाज विमा आणि ताफा किंवा एक गट्टा विमा या वेगवेगळ्या विम्याच्या प्रकारांचा आपण विचार केलेला आहे. थँक्यू. धन्यवाद.